पहिला डिसेंबर पासून परतावीस नाही. आता काल 150 कोटी काल दिले. आपण हे काय कलाकार आहेत, आज दिल्यावर मना नाही जिंकत. पैसे नाही एक वर्ग बुडीत नाही दादा समाज. यांचं पैसे नाही. एक रोड कमी करायचा, एक रोड करायचा नाही. 1 लाख कोटी त्याला घालूच तर डांबरे जाऊस तर हो ना. गरीबाच्या कल्याण जाऊ दे. शेतकऱ्याची कर्ज माफी त्याच्यातून एक रस्ता बंद मानायचा, एवढा करायचा नाही. शेतकऱ्याची कर्ज माफी झाली, शेतकरी खुश होते. त्यांना खतं पाण्याचं टेन्शन आहे आता, ते त्यांचं क्लिअर होईल. नवीन जुनं करावं लागतं. आमच्या ग्रामीण भागात बोललं जातं नवीन जुनं करणं म्हणजे पहिलं भरणं न करणं. ते पहिलं नाही आल्यामुळे व्हाय नाही, हे प्रॉब्लेम आहे. आता हे शेतकऱ्यांनी कुणाला सांगायचं? मग हे आमच्या दारात येतात बिचारे. आम्ही तुम्हाला सांगायला जावं तर तुम्हाला टाईम नाही. आणि हे फटाफट कामं करतात क्षमतेनं. ते त्यांचा प्रोटोकॉल सोडून देतात. शिंदे साहेबाचे, अजितदादाचे, भाजपमधले काही अर्धे मंत्री प्रोटोकॉल सोडून देतात, काम करतात. मग ते मन जिंकाना. आता तुम्हाला किती सोपं आहे मन जिंकायला. तुम्ही फक्त तैल घरी सांगून ठेवा. मला नाही वाटत मराठी मला माघारी येऊन देते, कारण मग 22 दिवस गेले. हा, एकदा जर मी आंतरवाली सोडली पुढच्या गावात जात जाता, कारण लोकच रस्त्याने इतके आहेत. मी जर दौरा 75 किलोमीटरचा टाकला तर 110 किलोमीटरवर लोक आहेत. मला तिथपर्यंत जाणं. इथून जो रोड भरलेला माघारी वळवतो का? तुम्ही जर सातारा संस्थांचा JR काढला आणि हैदराबादचं गॅजेटियरचं प्रमाणपत्र सुरू केले तर प्रसाद लाड साहेब मुंबईत जातच नसते. इतकं प्रेम मी कमवलं, तुम्ही कमवा. करा गरीबाच्या लेकराचा उद्धार. फुकट केसेच्या राजकारणी चाबरे धावण्याचे हे यांच्यात कुठा केल्या आमच्या आंदोलनात. याचा त्याला राग होता का कोणी येणे एकामेकाचे घर फोडली आणि मुळावर आमच्या गरीबाच्या पोराच्या दूधही काल आले ते टाकून दिले. म्हणजे ते मात्र दूध एकायला आलं ते कशाला करीन राव. पुरं पुण्याला नोकरी, त्यांचं नाव इकडे टाकलं त्या मागच्या धिंगाण्या. हे राजकारणी काय भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं काही एकमेकात पटत नाही ना. हा, त्याच्या घरावर गोटा त्याने आणला. आपल्याला कुणी आणला होता पुढे ते होता काय हाना त्याच्या गोटे यांची तर हाना आणि गोटागोटी सुरू झाली. मुळावर आमच्या पोरं गुतले. हो, पाठवून हात फिरणारे, तोंडून हात फिरणारे. कमवा आशीर्वाद. तुम्हाला 100 पिढ्याला पुरून एवढा आशीर्वाद देतो गरीब. हो, गरीबाचा तोंडून हात फिरणं आणि एखाद्या 10,000 कोटीवाल्याच्या तोंडून हात फिरणं इतका फरक आहे. गरीबाच्या याच्यात एवढी माया आहे, एवढं कडकडून हात फिरतं ना. फिरून घ्या. इतकं प्रेम करतोय समाज. गप म्हणलं गप बसतो. हे सुरू करायचं म्हणलं कर. मी नुसतं त्याविषयी पत्रकार परिषद होती माझी. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. पत्रकार परिषद 8 महिन्यानंतर मुंबईत आलो पहिला कार्यक्रम. पण पोरं म्हणले नाही बैठक पण एखादी घेऊ. आंतरवालीच्या परिसरात बसायला जागा नव्हती. तुमच्या पोलिसाकडून खरा रिपोर्ट घेतला. बसायला पण जागा नव्हती. आता या आम्हाला ग्राउंड मिळालं. आता पण ग्राउंड मिळाय ना. आम्हाला 10,000 पेक्षा जास्त टँकर लागतात पाण्याचे. 2-3 हजार ॲम्ब्युलन्स लागतात. आम्हाला ग्राउंड मिळायला तयार नाही, कारण आमचे 1,65,000 नुसते स्वयंसेवक झाले. आम्हाला ग्राउंड मिळायला तयार नाही. आणि तुमच्या शब्दावरती मी बैठका बंद केल्या. ही वेगळंच, कारण मी पहिले तुमचा विश्वास ठेवलाय. माझं आंदोलन मोडीत निघल तुमच्यामुळे. कारण तुम्ही जर नाही आलात 23 तारखेच्या आत तर माझ्याकडून राहिलं 6 दिवसात तयारी नव्हती आंदोलनाची. तर समाजाचं आंदोलन भरकटलं, संभ्रम निर्माण केला असा संदेश तुमच्याबद्दल पण जाईल. म्हणून मी वारंवार सांगत होतो याच्यात तोडगा काढा. आता तोडगा काढा. आणि मला आता तयारी होणार नाही. म्हणून तुम्ही 28च्या आत सगळं क्लिअर करा. सांगतो शेवटचंच एकदा, हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढलाय. स्थानिक चौकशीच्या अहवालाप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र वाटपायला सुरू करा. ज्यांना प्रमाणपत्र दिलेत मात्र हे तातडीचं आहे. आता नीटचे त्याची ॲडमिशन सुरू झाली. माझ्या लेकरा बाळाचं वाटोळ होईल गरीबाची. व्हॅलिटी कोणाची रोखणार? नियम फेमात बसणारे आम्ही रोखणारच नाहीत असं म्हणते तिकडून म्हणताना मीडिया. सगळ्या नियमातच नियम फेम म्हणजे काय? अधिकारी जाणून बुजून देत नाहीत. समाजात वाटलं मुद्दाम देत नाहीत. मंत्र्याचा फोन गेल्यावर कसं काही देते? इथंच कळतं. व्हॅलिटर रोखू नका. हे 2. तिसरं की सातारा संस्थांचा, कोल्हापूरचा, औंध आणि पुण्याचा अहवाल आलेला आहे. JR काढून द्या. जिंकला भाजपने. मग केसेस तर तुमच्या हातात येत म्हणले घ्या काढून. गरीबाचे लेकर आहेत ते. शिंदे समितीला मुदत वाढली 1 वर्षाची, तिला पुन्हा 1 वर्ष होत आहे सांगा.
मिळालं रेकॉर्डात तरच द्या, आम्हाला देऊ नका. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? देऊ नका. बलिदान गेलेलं कुटुंबाचे MIDCचा जार काढून टाका. 1 महिन्याची वेळ मागितलं होतं, 8 महिने दिली तुम्हाला. बोलू नको काय करू. 8 महिन्याचा वेळ द्या. सारथीच्या आणि आपल्या महामंडळाचे सगळे विषय मार्गी काढून टाका. राहिले असतील काही तर तुमचं म्हणणं नाही केले तर उपसमिती, मराठा उपसमितीला मी म्हणलो तर बरखास्त करा, चांगलं काम करा म्हणा. बस तुम्ही गेलात, आमची नाराजी निघून गेली, राग निघून गेला. तुम्ही आलात, चांगलं काम करा म्हणा इथून पुढं. पण याच्याबरोबर एक काम करून जा चांगलं, तेवढं मात्र तुमच्या हाताने होऊ द्या. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट स्थापन करा. म्हणजे काय होईल, ताण नाही राहणार. समाजाला काम करायचं ताणच नाही राहणार. ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलंय, मराठ्याचं राहू द्या. म्हणजे एक सेपरेट काम करायला माणूस ताणच नाही राहणार. उपसमितीला काम आहे. विखे साहेबाला कारखान्याचं बघावं लागतं, शाळाचं बघावं लागतं, पक्षाचं बघावं लागतं. या गोदावरीचं पाणी त्या गोदावरीत न्यावं लागतं मध्य प्रदेशच्या. त्यांच्या मागं लय लाचाडी. एक ताण आहे का त्याच्यात मराठीचं लफडं त्यांच्या गळ्यात गुतलंय. काम करायला क्षमतेच्या माणसं आहेत ते, नाही असं नाही. मी काय नाराज झालो हे खरंच आहे, पण त्याला नाव कमायला चान्स होता. मराठ्यांचे हे कामं करून दिले ना, नाव कमवतील. त्यांच्या नेतृत्वातच करू. ते बी येणार आहेत म्हणून कळालंय मला. ते पण येणार आहेत म्हणून कळालंय मला. एवढंच करा, काय म्हणणं नाही. 28च्या आत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, पण मराठ्यांचा जीव नका. यांचं यांना हक्काचं देऊन टाक. बस एवढंच म्हणणं.